सिनेमा हे तंत्र आहे आणि ती कला सुद्धा आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की सिनेमाचा जो कंटेंट असतो ना तो अतिशय महत्वाचा असतो. सिनेमा बघणं म्हणजे बिघडणं असं एक समीकरण होतं त्या काळात. माझ्या जन्मात कुठल्याही प्रकारे बक्षीसच मिळवण्यासाठी आणि फेस्टिवल मध्ये मला पाठवायचे म्हणूनच मी फिल्म करतोय असं करू नये असं मला वाटतं. नमस्कार. वेद भेटच्या या पॉडकास्टमध्ये मी वृंदा धपलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सिनेमा म्हणजे आपली संस्कृती. एका मराठी माणसानं भारतामध्ये सिनेमाची मुळं रोवली आणि तो वटवृक्ष इतका मोठा झालाय की त्या वटवृक्षाच्या खाली आज आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक राज्यामध्ये अनेक भाषिक चित्रपटांची निर्मिती होते. सिनेमा आपण सेलिब्रेट करतो. आज फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारी अनेक लोक आहेत. सिनेमाच्या प्रीमियरला सुद्धा अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये सिनेमा उघडला जातो, तो रजतपट उघडला जातो आणि आपल्याला दिसतं एक काल्पनिक जग किंवा वास्तविक जग. चला आज अशा एका व्यक्तीला भेटूया जो ह्या सिनेमा ह्या नावाशी खूप जास्त निगडीत आहे. जागतिक सिनेमा, भारतीय सिनेमा ह्याच्यावरती त्याच्या समीक्षणाच्या सह्या असल्याशिवाय ते कधी कधी पुढेही जात नाही. भेटूया डॉक्टर संतोष पाठारे यांना. संतोष पाठारेंबद्दल थोडंसं सांगते. डॉक्टर संतोष पाठारे यांना मुंबई विद्यापीठाकडून अकार्बनी रसायनशास्त्रातील विद्या वाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. गुरु नानक महाविद्यालयात आपण 25 वर्ष रसायनशास्त्राचं अध्यापन केलंय. जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विशेष प्रावीण्याबद्दल आपल्याला गरवारे प्रशिक्षण संस्थेकडून दी गोखले शिष्यवृत्ती आणि अरुण टिकेकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले. आपल्याला ठाण्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नवरत्न पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलाय. प्रभात चित्रमंडळ आणि डॉक्टर संतोष पाठारे यांचं एक अतूट असं नातं आहे. वास्तव रूपवाणी या नियतकालिकाचे आपण संपादक आहात. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या चित्रपट ज्ञान मंडळाचे आपण समन्वयक म्हणून काम पाहिलंय. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचे आपण संचालक देखील आहात. स्पेन, नॉर्वे, जोहान्सबर्ग, बेंगलुरू अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपण परीक्षक म्हणून देखील काम पाहिलंय. विविध वृत्तपत्र, मासिकांमधून आपलं चित्रपट विषयक लिखाण नेहमीच प्रसिद्ध होत असतं. आपण लिहिलेल्या कविता, ललितलेख आणि कथा साहित्य अक्षर, लोकसत्ता, हेमांगी, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी वृत्तपत्र आणि दिवाळी अंकामधूनही प्रकाशित झाले. टेल ऑफ नेटिव्ह, सुमित्रा भावे एक समांतर प्रवास, मारू जीवन एज मारी वाणी, इन सर्च ऑफ ऋतुपर्णो या माहितीपटांची आणि कोलाहल या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील आपण केलंय. भेटूया डॉक्टर संतोष पाठारे यांना. संतोष, आता खूप खूप स्वागत तुझं आमच्या वेद भेटच्या या पॉडकास्टमध्ये. आज आपण सिनेमा या विषयावर बोलणार. खरं तर सिनेमा हा शब्द 3 अक्षरी शब्द म्हणजे गारुड आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर हे गारुड तुझ्यावर याची मोहिनी कशी पडली किंवा घरामधून तुला कसं काय पाठबळ मिळालं? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे माझ्यासाठी आणि मला उत्तर देताना सुद्धा खूप छान वाटतं. कारण ज्या काळामध्ये सिनेमा बघणं म्हणजे बिघडणं असं एक समीकरण होतं त्या काळात माझा जन्म झाला आपला सगळ्यांचा. आणि माझी आई होती ना, तिला सिनेमा खूप आवडायचा. म्हणजे जनरली आया म्हणतात की बघू नकोस सिनेमा, पण मला जो सिनेमाचा जो छंद लागला बघण्याचा तो माझ्या आईमुळे लागला. ती मला अक्षरशः हाताला धरून सिनेमा बघायला द्यायची. म्हणजे मला आठवतंय की 1975 साली जय संतोषीमा हा सिनेमा रिलीज झाला आणि तिने मला तो पहिला सिनेमा दाखवला. तर त्याच्यामुळे मला तो सिनेरिओ आठवतोय की चेंबूरमध्ये विजय टॉकीज होतं. त्या टॉकीजमध्ये मी गेलो, तो सगळा अंधार, ते पडदे, आणि मग तो सिनेमा बघितलेला मला आठवतोय की जेव्हा मी इन 5 वर्षाचा होतो. मी तुला वय विचारणारच होते. तर तेव्हापासून म्हणजे मग आम्ही वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये राहिलो, पण ज्या ज्या शहरांमध्ये गेलो त्या सगळ्या शहरांच्या थिएटरच्या माझ्या आठवणीत, सिंगल स्क्रीनच्या, की जिथे माझी आई मला घेऊन जायची. किंवा कधी कधी सरगम सारखा सिनेमा मला आठवतोय की त्यावेळेला सिनेमा परत पाहायला मिळत नसत. म्हणजे
टीव्ही हा एकमेव माध्यम होतं, परंतु तेव्हा तिथे जुने सिनेमे दाखवले जायचे शनिवार, रविवार. परंतु थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. मला वाटतं की माझ्या आईने मला त्या काळातले सगळे सिनेमे थिएटरमध्ये दाखवले हं. आणि लहानपणापासून म्हणून ती आवड एक निर्माण झाली. आणि एक कमर्शियल सिनेमा म्हणजे छान सिनेमा म्हणजे सिनेमा बघायचा तर तो 3 तासाचा असला पाहिजे, 18 रेळांचा असला पाहिजे, एक छान इंटरव्हल, मग त्याच्यात तो समोसा, चोकोबार पॉपकॉर्न. खाणं. ते पॉपकॉर्न नव्हते तेव्हा. अच्छा. तेव्हा समोसा आणि चोकोबार वगैरे खायचा हा एक खूप इंटरेस्टिंग हे होता. तर त्या काळापासून मला सिनेमाची सवय लागली. आणि दुसरं म्हणजे माझ्या वडिलांनी कधी सिनेमा पाहिला नाही. हं. हां, एकही अच्छा. सिनेमा त्यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या मते सिनेमा हे माध्यम फारच हे होतं म्हणजे फार तकलादू किंवा ते नाटकातले होते. अच्छा. त्यामुळे त्यांनी सिनेमा कधी पाहिला नाही. पण ते आमच्याकडे जेव्हा एखादं कार्य असायचं म्हणजे सत्यनारायण पूजा किंवा काय, हं. तर ते प्रोजेक्टर मागवायचे आणि हां. मग ते लोकांना तो सिनेमा दाखवायचे. अच्छा. म्हणजे मोठा पडदा लावायचा. तुला माहिती हो, आहे की हो. रस्त्यावर हो, आपण आपण बसून तर केलंय. हो. आमच्या गॅलरीमध्ये किंवा आमच्या त्या गच्चीमध्ये किंवा रस्त्यावर असे ते पडदा लावून ते सिनेमा दाखवायचे. म्हणजे ते स्वतः त्याच्यात खूप रस घ्यायचे. हं. मला वाटतं की आता मी जे काम करतोय की प्रोजेक्टर घेऊन जाणं, पडदा घेऊन जाणं, तो तोच वारसा चालवतोय. मला सिनेमा तेव्हापासून आवडायला लागला. अच्छा. आणि असं काही एखादी सिनेमाची पाहतानाची आठवण तुझ्या आईबरोबरची, की ज्याच्यामध्ये एक असं क्लिक झालं, की मला ना हेच आवडतंय किंवा मला हे असं पुढे जाऊन करायला आवडेल, असं कधी लहान असताना वाटलं नाही, होतं? पुढे जाऊन काय करायचं तर मला शिक्षक बनायचं होतं. हे खूप नक्की होतं. ओके. हो. अच्छा. त्याच्यामुळे सिनेमात काय करायचं असं माझं काहीच नक्की नव्हतं. हां. आणि जेव्हा नसरुद्दीन शहाची वगैरे ॲक्टिंग बघायचो त्या काळात, कारण समांतर सिनेमांचा प्रवाह सुरू झाला होता त्यावेळेला. त्याच्यामुळे एकदा मी असं आरशात बघून ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मग तिथेच मला कळलं, की आपण आयुष्यात कधी ॲक्टर बनू शकणार नाही. त्यामुळे तो कधीच विचार केला नाही. आठवणी तर खूप आहेत म्हणजे वंदना टॉकीज जे आहे हां, ठाण्याचं, ठाण्याचं. तर तिथे नुरी बघायला आम्ही गेलो होतो, मी आणि माझी बहीण. हां, आणि प्रचंड पाऊस पडत होता. हां. आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा ते वंदना टॉकीज अर्धं पाण्याखाली गेलेलं होतं. हो. परंतु माझ्या तोंडात मात्र गाणं होतं म्हणजे नुरीचं. तर अच्छा. मला ते आठवतं की आपण त्या सिनेमामध्ये किती एन्ग्रोस होतो ना, याची बरोबर. मला ती आठवण आहे, की अच्छा. ठीक आहे बाहेर काय घडतंय, पाऊस पडतोय, पाणी आहे, पण सिनेमा एन्जॉय करायचा आहे. सिनेमा तर एन्जॉय ही करायचा. तेव्हापासूनची हे झाली. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं, की हा आपल्या काही ना एक ते सुख होतं, हो. की आपले आई-वडील म्हणजे म्हणजे आमच्याकडे तरी असा एक हं, हे हं. होता, की बघूया सिनेमा किंवा बरोबर. चला हो. आज हा शम्मी कपूरचा सिनेमा लागलाय, तिसरी मंजिल लागलाय किंवा आज राजेश खन्नाचा हा पिक्चर लागलाय. तर सगळे मिळून एकत्र बसून आपण सिनेमा पाहायचं. पाहिलाय, एन्जॉय केलाय आणि जसं मी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं, की तो सेलिब्रेट देखील केलाय. होय. म्हणजे हम आपके है मी कौन असा आत्ता पुन्हा एकदा तो रिलीज झाला. तो पाहिला थिएटरमध्ये जाऊन आणि आता पुढच्या आठवड्यात मैंने प्यार किया रिलीज होतोय. हां. तोही मी फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन पाहणार आहे. क्या बात है! एवढी वर्ष मराठा मंदिरला दिलवाले दुल्हनिया चालेल. चित्रपट होता आणि मला आठवतंय, की आम्ही सगळे कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी त्यावेळेला म्हणजे पाहिलेला चित्रपट नंतर पाहायचा असं प्लॅनिंग करत होतो, पण तोपर्यंत तो सिनेमा निघून गेला होता आणि त्याची एक खूप रुखरुख राहिली. पण ती जे आपल्या वेळेचं सगळं सिनेमा नावाचं जे काही एक असं क्षेत्र हं, हं. किंवा ज्याची मोहिनी पडावी असं जे काही होतं ते आजही आहे. म्हणजे बरोबर. आजही सिनेमा पाहणारे लोकं आणि सिनेमामध्ये अगदीच. काम करण्यासाठी उत्सुक असणारे लोकं खूप लोक आहेत. आपल्या आजूबाजूला आहेत. समीक्षकाचा चष्मा कधी चढला रे डोळ्यांवरती? आणि आपल्याला समीक्षण करता येतंय, हां, हां. हे कधी कळलं? बरं, किंवा ह्याची पहिली पावती कोणी तुला दिली? की बरं. तुला समीक्षण जमतं हां, असं कोणी सांगितलं? खूप छान प्रश्न आहे. टर्निंग पॉइंट आहे माझ्या आयुष्यातला खरं तर. म्हणजे सिनेमा पाहत होतो, एन्जॉय करत होतो, भरपूर सिनेमे पाहायचो. पण या क्षेत्रात यावं किंवा लिखाण करावं असा कधी विचार नव्हता. कारण मी जसं म्हटलं, की शिक्षक बनायचं होतं. हं. एम-एस-सी झालं माझं. मी गुरु नानक महाविद्यालयात प्राध्यापकी करायला सुरुवात केली आणि एक पॉइंट असा आला, की माझ्या एका विद्यार्थ्याच्या निमित्ताने मी जर्नलिस्ट झालो. म्हणजे मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं ओके. गरवारेमध्ये. त्याच्यासाठी फॉर्म आणला होता. हां. त्याच्याऐवजी मीच भरला कारण त्याला ते शक्य झालं नाही. आणि मग त्या वर्षभरात नीला उपाध्याय आमच्या कोऑर्डिनेटर होत्या. महाराष्ट्र टाईमच्या अच्छा. त्यावेळेच्या त्या सीनियर पत्रकार आणि हो. त्यांचं चित्रपश्चिम आम्ही लहानपणापासून वाचायचो. तर नीला मॅडमनी मला प्रभात चित्रमंडळाची पहिल्यांदा ओळख करून दिली. अच्छा. म्हणजे समर नावाचा सिनेमा त्यावर्षी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हां. आणि श्याम बेनेगल, किशोर कदम, राजेश्वरी
या सगळ्या लोकांच्या बरोबर बसून मी चव्हाण सेंटरला तो सिनेमा पाहिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि तोवर मला फिल्म सोसायटी किंवा प्रभात चित्रपट याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तो कोर्स माझा पूर्ण झाला. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये काही काळ इंटर्नशिप केली आणि मग तिथे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार ही मंडळी मला भेटली. आम्ही सगळ्यांनी मिळून मामी फेस्टिवल पाहिला त्या अच्छा. वर्षीचा. तो दुसरा फेस्टिवल होता, मामी फेस्टिवल. तर तो पाहिल्यानंतर श्रीकांत आणि मुकेश ते त्यांच्या त्यांच्या वर्तमानपत्रात लिहिणार होते. तर श्रीकांतनी मला सांगितलं की आम्ही वास्तव रूपवाणी नावाचं जे मासिक आहे नियतकालिक ते सुधीर नंदगावकर चालवतात. हं. तर तू त्यांना जाऊन भेट आणि त्यांना गरज आहे की कोणीतरी त्याच्यावर लिहावं. आणि मामी महोत्सव नुकताच झालेला होता नोव्हेंबरमध्ये. तर त्यांना भेटलो आणि ते म्हणाले, लिहा तुम्ही. तुम्ही पत्रकारिता केली आहे, कुमार केतकरांच्या संपादका पदाखाली तुम्ही जरा काम केलं तर लिहा. आणि मग मी त्या वर्षी म्हणजे रूपवाणीचा 2000 सालचा जानेवारीचा जो अंक आहे त्याच्यात मी प्रथम लेख लिहिला रूपवाणीबद्दलचा. अच्छा. आणि मग नंतर महाराष्ट्र टाइम्समुळे म्हणजे मुकेश माचकरमुळे मी वेगळ्या वेगळ्या मुलाखती घ्यायला लागलो. मला आठवतंय की जयश्री टीनची पहिली मुलाखत त्यांच्या घरी जाऊन मी घेतलेली. अच्छा. किंवा बीबी नंबर 1 त्यावेळेला आला होता डेव्हिड धवनचा. हं, हं. मग करिश्मा कपूर, अनिल कपूर आणि सलमान खान यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्सला गेलो. तर तिथे माझा एक मला बुस्टअप मिळालं की आपण काहीतरी चांगलं लिहू शकतो. आणि मग रूपवाणीत मी रेग्युलरली लिहायला लागलो. म्हणजे त्याचं श्रेय मला तर ह्या चारही मंडळींना द्यावंसं अर्थात. वाटेल. श्रीकांत बोजेवार आहेत, मुकेश माचकर, नीला उपाध्याय आणि नांदगावकर, सुधीर नांदगावकर. तर या चौघांमुळे खरं तर मी लिहायला लागलो. म्हणजे बाईंनी मला शिकवलंच की कसं लिहायचं. हां. मुकेश आणि श्रीकांतनी मला महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तामध्ये संधी दिली. हं. आणि रूपवाणीमध्ये रेग्युलरली लिहिण्याची संधी मला सुधीर नांदगावकरांनी दिली. अच्छा. आणि मग त्यानंतर अभिजात नावाचं एक सदर होतं हां. सकाळमध्ये. तर ते अभिजात सदर मी 1 वर्षभर चालवलं. अच्छा. आणि ते अभिजात सदर म्हणजे देश आणि विदेशातल्या वेगवेगळ्या दर्जेदार किंवा आपण अभिजात चित्रपटांबद्दल लिहिण्याचा ती संधी मला मिळाली. अच्छा. त्यानंतर मीना कर्णिकनी मला महानगरमध्ये मातीतला सिनेमा म्हणजे प्रादेशिक चित्रपटांबद्दल आणि त्यावेळेला एकतर प्रादेशिक चित्रपट आज जसे OTT वर आपल्याला सहज उपलब्ध होतात तसे उपलब्ध होत नव्हते. बरोबर. त्यावेळेला मला इंडियन पॅनोरामा म्हणजे इफीचा जो एक सेक्शन असतो तिथे जे मी फिल्म बघायचो हां. किंवा काही DVD घरी आणून बघायचो तर तेवढाच एक उपलब्धता होती. हं. पण ते जे उपलब्ध फिल्म्स आहेत ते बघून मी त्याच्यावरचं सदर 2 वर्ष चालवलं मातीतला सिनेमा. तर मला वाटतं या सगळ्या मंडळींचा तो एक हे आहे म्हणजे माझ्या या सगळ्या कारकिर्दीत एक पत्रकार म्हणून किंवा समीक्षक म्हणून हं. जो तू म्हणतेस तर तो एक मोठं त्यांचा एक हे आहे. क्या बात आहे. आता बोलता बोलता तुझ्याकडनं प्रभात बद्दल आम्हाला ऐकू आलं. प्रभात चित्रमंडळाने खरोखर गेली अनेक वर्ष भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा या दोघांसाठीही तन मन धन अर्पून काम केलंय. म्हणजे त्यांच्या सारखं चित्रपट दाखवणारं दुसरं कुठलं महामंडळ आपल्याकडे नाहीये किंवा ते ज्या पद्धतीने आता काम करतायत भारतामध्ये आणि अर्थात भारताबाहेर तर त्यांच्यासारखं कोणी नाही. आणि तुझं त्यांच्याशी जोडलं जाणं अर्थातच नांदगावकर सरांचं नाव तू घेतलंस, पण कसा होता रे तो प्रवास प्रभातचा? मी मगाशी जसा उल्लेख केला की नीला उपाध्यायांनी आम्हाला समर नावाचा सिनेमा ज्याचा शो प्रभात चित्रमंडळाने आयोजित केला होता तो पाहायला आम्ही गेलो. आणि तिथे माझी पहिल्यांदी फिल्म सोसायटी हां. या चळवळीशी ओळख झाली. ओके. अर्थात मामी फेस्टिवल सुद्धा नांदगावकर आणि त्यांचे सहकारी त्यांनी सगळं सुरू केलं होतं. आणि जसं मी म्हटलं की 2000 साली मी प्रभात चित्रमंडळाचा सदस्य झालो आणि गेली 24 वर्ष मी तिथे वेगळ्या वेगळ्या कॅपॅसिटीजमध्ये आणि आता मी सचिव म्हणून तिथे काम करतोय. तर ही जी प्रभात चित्रमंडळ ही एक व्यापक चळवळीचा एक भाग आहे. अर्थात. 1947 साली सत्यजित रेंनी कलकत्त्यामध्ये कलकत्ता फिल्म सोसायटी सुरू केली. हं. आणि त्यांचा उद्देश हा होता की ते आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी दर्जेदार जागतिक सिनेमा पाहावा. कारण 40च्या दशकात तुला माहिती आहे की आपल्या इथे सिनेमाला संगीत आणि गीत मेलोड्रामा ह्याच्यामुळेच तो ओळखला जाऊ लागला होता. आणि रेननी जेव्हा परदेशाचे सिनेमे पाहिले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की आपण ज्या पद्धतीचे सिनेमे बनवतोय आणि नववास्तव चळवळ इटलीमधली किंवा फ्रान्समधले सिनेमे, जर्मनीतले सिनेमे हे कसे वेगळे आहेत. आणि म्हणून त्यांनी चित्रपटाचा
एक कला म्हणून अभ्यास करायला सुरुवात केली. अच्छा. आणि आपल्याकडचा जो एक तमाम पब्लिक आहे, आणि आपण सगळेजण त्या पद्धतीचे सिनेमे पाहतो, व्यावसायिक सिनेमे पाहतो, कारण आपल्याला मनोरंजन हवं असतं. आणि अर्थात. मला वाटतं की सिनेमाचा जो मूळ हेतू आहे मनोरंजन करणे, तो असायलाच हवा. कारण आपल्याला एक दोन घटका आपण त्याच्यातून विरंगुळा शोधतो. ती एक बरोबर. कलाच आहे शेवटी बरोबर. मनोरंजन करणारी. रेननी ही कला आहे, चित्रपट हे एक वेगळं माध्यम आहे, याचा विचार केला आणि त्यांनी फिल्म सोसायटी सुरू केली, ज्याचं त्यांनी एक विस्तारित रूप म्हणून 1959 साली फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ही एक संस्था स्थापन केली. ही एक आपण म्हणू की शिखर संस्था आहे. बरोबर. भारतभरात हे झालेली, त्याची व्याप्ती आता भारतभर आहे. आणि मग छोट्या छोट्या शहरांमध्ये फिल्म सोसायटी सुरू झाल्या. बरोबर. 1968 साली नांदगावकरांनी आणि दिनकर गांगल, वसंत साठे या सगळ्या मंडळींनी प्रभात चित्रमंडळाची स्थापना केली. म्हणजे आज अगदी नेमकं सांगायचं तर 56 वर्ष प्रभात चित्रमंडळाचं काम सुरू आहे. आणि चित्रपट संस्कृतीचा प्रसार करायचा. आणि जनरली आपल्याकडे एक प्रवाद असतो की सिनेमात काय बघायचं, तर त्याचं काय प्रशिक्षण घ्यायचं. म्हणजे सिनेमा करायला प्रशिक्षण घ्यावं लागतं, पण तो बघायला प्रशिक्षण वगैरे घ्यावं लागतं त्याची गरज लोकांना वाटत नाही. म्हणजे अगदी उच्चभ्रू लोक सुद्धा, परवा मी काही जणांना एका दाम्पत्याला भेटलो, तर ते म्हणाले तो उमेश कुलकर्णीचा विहीर सिनेमा आम्हाला काही समजला नाही. आणि समजलं नाही की आपल्याला ते बोर होतं. मग बरोबर. तर हे जे आहे की तो चित्रपट काय आहे नेमका, तो कसा बघायचा आहे, त्याच्यात कलामूल्य कोणती आहेत, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम मला वाटतं प्रभात करत आहे. आणि त्याचा मी आता गेली 24 वर्ष हिस्सा आहे. तर या चळवळीमध्ये मी आलो आणि केवळ सिनेमा दाखवणं हा एक पार्ट झाला त्या सगळ्या चळवळीच्या. याचा वास्तव रूपवाणी जे गेली आता 27 वर्ष आम्ही काढतो आणि आता मी गेली अनेक वर्ष त्याचा संपादक आहे. तर या वास्तव रूपवाणीमध्ये सुद्धा की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स येतात आणि ते अभ्यासपूर्ण असतात. ते त्याच्यात गॉसिप नाहीये की दीपिकाचं रणवीर बरोबर काय झालं किंवा ह्याचं लग्न झालं वगैरे, अशा प्रकारचे गॉसिप तिथे नाहीये. तर आता कानमध्ये जो चित्रपट आला तर त्याच्या मागची प्रोसेस काय होती. आता गुरुदत्तची पुण्यतिथी येते, 60वी पुण्यतिथी आहे. तर मग त्या निमित्ताने गुरुदत्तच्या चित्रपटांचं विश्लेषण, अशा प्रकारचं अभ्यासपूर्ण लेखन आम्ही रूपवाणीत देत असतो. अगदीच. आणि मला वाटतं वास्तव रूपवाणी सारखा अंक हा जे फिल्म प्रोडक्शन किंवा निर्मिती किंवा डिरेक्शन ज्या क्षेत्रामध्ये मुलं काम करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा. आणि मला तर असं बऱ्याचदा वाटतं की हा अंक जे हे काम करतायत त्यांनी हा वाचलाच पाहिजे, इतक्या लेवलवरचं ते काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे फिल्म सोसायटीचं काम चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणं आणि त्याच्यासाठी ही वेगळी वेगळी माध्यमं वापरणं. हे चित्रपट प्रदर्शन आहे, त्या प्रदर्शनानंतर त्या सिनेमावर चर्चा करणं आहे. तो चित्रपट बनवलेला जर डिरेक्टर आपल्या जवळ राहणारा असेल किंवा उपलब्ध असेल तर त्याला बोलवून चर्चा घडवून आणणं हे खूप महत्वाचं आहे. कारण काय की तो सिनेमाच्या मागची भूमिका, त्याची भूमिका लोकांपर्यंत पोहोचावी. त्याचप्रमाणे आता शॉर्ट फिल्म्स मुलं करतात तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे करतो आहोत, लघुपट स्पर्धा घेतो आहोत. तर अशा विविध पातळ्यांवरचं काम आणि चित्रपट रसास्वाद शिबिर, या शिबिरांमध्ये चित्रपट निर्माण कसा करायचा तर नाही, चित्रपट कसा पाहायचा. कारण जोवर तुम्ही ते माध्यम समजून घेत नाही, ते कसं पाहायचं हेच तुम्हाला कळत नाही, तर हे तुम्ही बनवणार कसं. तर त्याच्यामुळे मला वाटतं की हे काम प्रभातचं गेली 56 वर्ष सुरू आहे. अगदीच. आणि प्रभात बरोबर तुझंही स्वतःचं रसास्वाद शिबिर जे आहे, फिल्म अप्रिसिएशन असं म्हणतोस तू त्याला. आणि खरंच अप्रिशिएट करणं खूप महत्वाचं आहे. आपण काय तो पिक्चर पडलाच असं आपण सरळ लेबल लावून टाकतो, पण त्याच्या मागे काय आहे ते कधी बघायला जात नाही. रसास्वाद शिबिरामध्ये तू एक्झॅक्टली काय घेतोस आम्हाला अगदी थोडंसं सांग, कारण पाहणाऱ्यांना ते रसास्वाद शिबिर म्हणजे अटेंड करावं असं वाटलं पाहिजे, म्हणून एक थोडंसं तुझ्याकडनं आलं पाहिजे. तर काय काय असतं त्याच्यामध्ये? मी जसं म्हटलं की चित्रपट निर्मितीचं एक वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागतं, पण सिनेमा कसा बघावा हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं असतं. नाहीतर आपण बेकार आहे, फालतू होता, ठीक होता किंवा छान होता अशी लेबल आपण सिनेमाच्या म्हणजे त्या चित्रपटगृहाच्या बाहेर येता येता आपण लावून मोकळे होतो. मला असं वाटतं की त्या सिनेमा नक्की हे माध्यम समजणं
ही खूप गरजेची बाब आहे. आणि आपल्यासारख्या म्हणजे आपण भारतासारख्या देशात राहतो जिथे विविध संस्कृती आहेत, विविध अगदी. प्रकारचे प्रेक्षक आहेत. प्रत्येक प्रेक्षकाची गरज वेगळी आहे. म्हणजे हं. आपण व्यावसायिक सिनेमा म्हणजे वाईट आणि कलात्मक सिनेमा म्हणजे चांगला, असंही एक विभागणी करू नये असं मला अगदी वाटतं. हं. म्हणजे जेव्हा मी एखाद्या कमर्शियल सिनेमाला चांगला म्हणतो, मी अमर अकबर अंथनी माझा आवडता सिनेमा असं म्हणतो, तेव्हा लोक असे डोळे विस्फारतात की किती इलॉजिकल सिनेमा आहे तो आणि तुम्हाला तो कसा आवडतो. मला वाटतं की तो सिनेमा माझं मनोरंजन करतो. करेक्ट. आणि तो सिनेमा बनवणारे जे मनमोहन देसाई आहेत, त्यांच्या समोर हा सिनेमा मी कोणासाठी बनवलाय हे चित्र अगदी क्लिअर असतं की मी Correct. कोणाला कॅटर करतोय, कोणत्या प्रेक्षकाला कॅटर करतोय. करेक्ट. आणि त्यांचा जो उद्देश आहे की नॅशनल इंटिग्रेशन, मग ते तो नॅशनल इंटिग्रेशनचा उद्देश त्यांच्या शीर्षकापासून सुरू करतात, अमर अकबर अँथनी. आता हे शीर्षक का दिलंय किंवा त्या सिनेमातली वेगळी वेगळी दृश्य आहेत, तर त्या दृश्यांमध्ये त्यांनी जे सेट वापरलेत, त्या सेटमध्ये तुम्हाला दिसतं की एका ठिकाणी मंदिर आहे, एका ठिकाणी मस्जिद आहे, एका ठिकाणी चर्च आहे. आता हे लक्षात येत नाही बरं का, कारण आपण त्या गाण्यांमध्ये वगैरे झालेलो असतो. तर मला असं वाटतं की हे सुद्धा अप्रिसिएशन आहे करेक्ट. की त्या सिनेमात रंग कोणते वापरले आहेत, कपड्यांचा पोत कोणता आहे, सेट कसा आहे, किंवा आता त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कोणती भाषा बोलतायत. हे जसं सुमित्रा भावे म्हणतात की सिनेमा कोणताही असो, पण तो एक आपला सांस्कृतिक दस्तऐवज आहे. की तुम्ही जेव्हा एखाद्या काळाचा सिनेमा बघता, मग त्या काळात वापरलेल्या खुर्च्या कोणत्या असतील, त्या काळात वापरलेले कपडे कोणते असतील, हे सुद्धा डॉक्युमेंट होत असतात. करेक्ट. तर आता हे समजून देणं प्रेक्षकांना, हे चित्रपट रसास्वादाचं मुख्य हेतू आहे. आणि मग त्याच्यात काय आपण चर्चा करतो, तर हे दृश्य माध्यम आहे, बरोबर. हे श्राव्य माध्यम आहे, हे ध्वनीचं माध्यम आहे. आपण बरेचदा ध्वनी या फॅक्टरलाच बाजूला काढतो. करेक्ट. कसाही साऊंड असेल तरी चालेल, आम्हाला दृश्य दिसतायत ना, चालू दे. तर तसं नाहीये. त्या दृश्यांबरोबर त्या ध्वनीचं काय महत्व आहे हे प्रेक्षकांना किंवा जे रसास्वादा ज्यांना आवश्यक वाटतोय त्यांना ते समजून सांगणं. आणि दृश्यामध्ये सुद्धा की एखादी फ्रेम आहे, आता आपण बसलो आहोत फॉर एक्झाम्पल, तर तू काही एक विशिष्ट प्रकारचा पेहराव केलायस, मी एक विशिष्ट प्रकारचा पेहराव केलाय, इथे वेद भेट असं लिहिलेलं आहे आणि याच्या मागे काहीतरी असे सिम्बॉल्स आहेत. या सिम्बॉलचा काय अर्थ आहे, हेच का बरं इथे उगाच काहीतरी दोन गुलाबाची फुलं आणि वेद भेट असं का नाही लिहिलं. बरोबर. तर हे प्रत्येक फ्रेम मध्ये दिग्दर्शकाची काहीतरी एक दृष्टी असते. करेक्ट. ती दृष्टी दृश्य आणि ध्वनी याच्यामधून प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचवत असतो. अनेकदा प्रेक्षकाला ही समज नसते. करेक्ट. ते फक्त रंगीबेरंगी कपडे घातल्यात एवढंच बघतील, पण एखादा जो विचक्षण प्रेक्षक असेल मग तो त्याच्यात सगळं शोधेल की हे का, हा सिम्बॉल का इथे लावलाय. ह्या पद्धतीने फ्रेम समजून सांगणं किंवा एकूण चित्रपटाची संस्कृती काय ते समजून सांगणं. आणि मला वाटतं मुख्यतः आपण काय करतो, एक चूक अशी करतो की हा मराठी सिनेमा, हा मल्याळम सिनेमा किंवा हा फ्रेंच सिनेमा म्हणजे आपला नाहीच. आता जेव्हा तुम्ही म्हणजे आता मी वेगळ्या वेगळ्या परदेशांमध्ये आपण जातो, अनेक लोकांचा जातात किंवा आपण परदेशातले सिनेमे पाहतो. जर मी फ्रेंच सिनेमा पाहत असेल तर मग मी त्या नायिकेने मराठमोळं वागावं अशी अपेक्षा करावी का. आपण काय करतो की आपण एक आपली चाकोरी बनवून घेतलेली असते की मी फक्त या पद्धतीचा सिनेमा पाहणार आणि मग त्याच्या पलीकडे मी जाणारच नाही. मग आपल्याला ती फ्रेंच आणि त्यांच्या ज्या पद्धतीचे नातेसंबंध असतील ते आपल्याला खटकायला लागतात. आणि मग आपण म्हणतो छे आमच्यात नसतं बुवा असं, ही काय आमची संस्कृती. ठीक आहे, तुम्ही ते आधी मान्य करा की आपण फ्रेंच सिनेमा पाहतोय, आपण जॅपनीज सिनेमा पाहतोय. ही एक वैश्विक माध्यम हे आहेच, हे वैश्विक माध्यम आहे, परंतु तो दिग्दर्शक आपली आपली संस्कृती त्या सिनेमातून दाखवत असतो. उदाहरणार्थ माहेरच्या साडीसारखं जर उदाहरण घेतलं तर तिथे एक सासू सुनेवर अत्याचार करते. आता हा अत्याचार कदाचित अमेरिकेत होणार नाहीये किंवा युरोपमध्ये हा होणार नाहीये, परंतु तिथला जेव्हा प्रेक्षक हे बघेल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की ही यांची संस्कृती आहे आणि तो माणूस त्या पद्धतीने संवेदनशील होईल. मला असं वाटतं की सिनेमा किंवा कुठल्याही कलेचं हे एक मूळ आहे की प्रेक्षकाला किंवा जो कोणी त्या कलाकृतीचा आस्वाद घेतोय त्याला संवेदनशील बनवणं, त्याला एका चांगल्या माणूस होण्यापर्यंत नेणं. मला वाटतं चित्रपट रसास्वादाचं हे मला वाटतं की एक मुख्य हेतू असतो की माणूस संवेदनशील करणं, त्या माध्यमाबद्दल जाण निर्माण करणं. भारतीय सिनेमा काय आहे, परदेशी सिनेमा काय आहे
किती वेगळे वेगळे प्रवाह याच्यात आलेले आहेत, हं. कोणते कोणते प्रभाव आहेत. बरोबर. म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला की नववास्तववादाचा प्रभाव रेनवर होता, हं. किंवा रेनच्या चित्रपटांचा प्रभाव आताच्या काही बंगाली चित्रपटांवर आहे, हं. किंवा आपले जे मराठी दिग्दर्शक आहेत हं. तेही काही चांगल्या परदेशी चित्रपटांवरून प्रभावित होत आहेत. अगदी. तर आपण जेव्हा याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हा प्रभाव जाणवायला लागतो. प्रभाव असणं अजिबात वाईट नाही, लक्षात हा. घ्या. म्हणजे एखाद्या गोष्टींनी प्रभावित होऊन त्याच पद्धतीची गोष्ट आपल्या प्रेक्षकांसाठी करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. हं. मला वाटतं ती केली गेली पाहिजे. अच्छा. आणि सिनेमा माध्यम ती लिबर्टी दिग्दर्शकाला देतो. बरोबर. फक्त त्याचं क्रेडिट मात्र कधी कधी लोक देत नाहीत. मला वाटतं की दिग्दर्शकांनी मला ह्याच्यावरून सुचलं, किमान सुरुवातीच्या एका पाटीवर लिहिलं हं. की कुठून तरी प्रेरित किंवा या कथेवरून प्रेरित, तर तेवढं मात्र क्रेडिट द्यायला पाहिजे. कारण आता आपण इतके जवळ आलेलो आहोत बरोबर. की आपण एखादा हिंदी सिनेमा बघतो आणि त्याच्या आधीच आपण तो ज्याच्यावर बेतलाय तो फ्रेंच किंवा इटालियन सिनेमा पाहिलेला असतो. तर मला वाटतं की ते क्रेडिट द्यायला काय हरकत नाही. लोक बरोबर. देत नाहीत. मला वाटतं की तोही मनाचा मोकळेपणा दिग्दर्शकांनी दाखवला पाहिजे. बरोबर. रसास्वाद शिबिर नक्की अटेंड करा संतोष दादाचं, कारण आपण जे काही पाहतोय ना त्या पाहण्याला खूप अर्थ आहे, आणि तो अर्थ एकदा समजून घेतला की माणूस म्हणून सुद्धा आपण मोठे होतो, आणि अर्थातच आपल्या पुढच्या पिढीला त्याचं उदाहरण देऊन त्यांना सक्षम करू शकतो. त्यामुळे ते सिनेमा माध्यम हे सक्षमीकरणाचं सुद्धा आहे. काय वाटतं दादा, अगदीच. सक्षमीकरणाचं माध्यम आहे ना? अगदीच. मुळातच आपल्याकडे ना सिनेमा या माध्यमावर काही आगाऊ हे लादल्या पण जातात. हा. म्हणजे कसं असतं की एखादी कविता आहे, एखादं चित्र आहे, त्यांनी समाज प्रबोधन करावं असं कोणी म्हणत नाही. बरोबर. पण सिनेमाने मात्र ते केलं पाहिजे. अगदीच. सिनेमात काम करणाऱ्या कलावंतांनी त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवलीच पाहिजे. रोल मॉडेल वगैरे असतात ते, आणि ते असतात, डेफिनेटली असतात, कारण त्यांना लोक फॉलो करतात. अगदीच. त्याच्यामुळे ती जबाबदारी येतेच. आणि कुठल्याही पेशाची ती जबाबदारी असते. म्हणजे एखादा शिक्षक असेल तर त्याच्यावरती जबाबदारी असते, पोलीस असेल तर त्यांनी समाज जीवनात कसं वागायचं त्याची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे कलावंतांची असते. बरोबर. आणि पर्यायाने ती माध्यमाची सुद्धा जबाबदारी असते. कारण आता हे माध्यम हे प्रचंड त्याचा स्फोटच झालाय असं मी म्हणेन. अगदी. आणि आपल्यापर्यंत जे येतं ना ते फार लिमिटेड असतं. हम्म. म्हणजे कसं आहे की तुम्ही एखाद्या OTTवर किंवा तुम्ही एखाद्या चॅनलवर सिनेमे पाहता, किंवा तुम्ही तुमच्या भाषेत बनणारे सिनेमे पाहता, त्यांचा एक विशिष्ट असा एक शैली असते. म्हणजे मराठीत बघायला गेलं तर कौटुंबिक, विनोदी, याच्या पलीकडे फारसं कोणी जात नाही बनवलेलं. तर त्याच्यामुळे या पलीकडे हे माध्यमात काहीतरी प्रयोग होत आहेत, आणि त्या प्रयोगाकडे आपण कसं बघायचं. म्हणजे आता तू जेव्हा सक्षमीकरणाचा जेव्हा विचार करतो आपण, तर तेव्हा मी जसं मगाशी म्हटलं की संवेदनशील बनणं. बरोबर. मला वाटतं की एखादा चित्रपट आपण आपल्या आईवडिलांशी कसं वागावं याच्याबद्दल संवेदनशील बनवतो. अगदी. मी असं कधीच मानत नाही की एखाद्या चित्रपटाने आमूलाग्र क्रांती घडवून आणली, असं होत नाही. ही अत्यंत ग्रॅज्युअल अशी प्रोसेस आहे असं मला वाटतं. म्हणजे एखादा सिनेमा पाहिल्यानंतर लगेच तुम्ही घरात जाऊन आईवडिलांचे पाय धरणार नाही किंवा रोज त्यांची पूजा नाही करणार, पण हे आपले आई वडील आहेत आणि यांना कसं आपण वागवायचं याच्याबद्दल कुठेतरी मनात एक हे होतं. करेक्ट. किंवा स्त्रियांबद्दलचं, म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीचे स्त्रीवादी चित्रपट पाहतो, थप्पड सारखा सिनेमा असेल, तर मला असं वाटतं की मी माझ्या बायकोशी असं कधी वागलोय का, किंवा मी हे वागणं बरोबर आहे का. मला वाटतं की एवढं काम जरी सिनेमाने केलं, किंवा आर्टिकल 15 सारखा चित्रपट असेल की ज्याच्यामध्ये तो जो एक पोलीस अधिकारी आहे तो उच्चवर्णीय आहे, आणि मग त्याला लक्षात येतं की दलितांबरोबर काय होत आहे, आणि मग तो शेवटाकडे जाताना त्या लोकांबरोबर बसून जेवण करतो. म्हणजे हे त्या व्यक्तिरेखेचे जो आलेख आहे की त्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसणं, आणि मग व्यवस्था त्यांनी ती पोलिसी यंत्रणा जाणून घेतल्यानंतर त्या लोकांना सहानुभूती किंवा एक एम्पथी म्हणून त्यांच्या बरोबरीला येणं. आता ही जी प्रोसेस आहे, मला असं वाटतं की इथे त्याचं जे काय पोटेन्शियल आहे चित्रपटाचं ते आहे. बरोबर. किंवा अगदी व्यावसायिक सिनेमा असू देत. म्हणजे मी एक उदाहरण मला आठवतं की मिलिंद गवळींनी मला सांगितलं की तू फार जागतिक सिनेमाचं हे करतोस, ते कलात्मक असतात वगैरे वगैरे, पण तो म्हणाला की सख्खा भाऊ पक्का वैरी सारखा माझा सिनेमा, अत्यंत कमर्शियल सिनेमा, ज्याच्यात अशोक सराफ आणि त्यांनी काम केलं होतं. पण म्हणे तो सिनेमाचा तो शो होता, तंबूत शो होता, आणि आम्ही बाहेर आलो आणि एक माणूस आला आणि रडायला लागला, त्याचे पाय धरले. तो म्हणाला, मी माझ्या बायकोचं ऐकून माझ्या भावाबरोबर
वाटा मागत होतो भावाकडे, पण हम्म. आता नाही करणार मी तसं. हम्म. तर आता हा बदल त्या सख्खा भाऊ पक्का वैरीने त्या माणसामध्ये आणला. अगदीच. बरं, आता तो कलात्मक दृष्ट्या किती हे आहे, म्हणजे तो चित्रपट कसाही असेल, पण त्याच्यामुळे एका माणसाचं मतपरिवर्तन झालं. बरोबर. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की माहेरची साडी बघणारा एखादा प्रेक्षक आहे, पण तो घरी त्याच्या बायकोशी खूप चांगला वागतो, तो आई वडिलांना बघतो, आणि एखादा जागतिक सिनेमा, कानमधले सिनेमे वगैरेच बघणारा हे आहे, परंतु तो अत्यंत माणूस घाणा, अत्यंत कोत्या वृत्तीचा माणूस आहे. मग तुम्ही असं म्हणू शकाल का की सिनेमाने तुम्हाला काय दिलं? अगदीच. तर मला असं वाटतं की सिनेमावर आपण खूप जास्त जबाबदारी टाकू नये, अगदीच. परंतु त्या माध्यमाच्या जे पोटेन्शियल आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे माध्यम तुम्हाला खरंच विकसित करतं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या संस्कृती असतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे प्रवाह आहेत ते जाणून घेण्याची संधी तुम्हाला देतं. आता माझ्या बाबतीत म्हणशील तर सिनेमाने मला खूप काही दिलं, की परदेशात असतील, भारतात असतील, वेगळ्या वेगळ्या ठिकाणची माणसं बघायला मिळाली मला. वेगळ्या वेगळ्या फेस्टिवलमध्ये खूप चांगले अनुभव येतात, की ती लोक येऊन आपल्याला अप्रिशिएट करतात किंवा सांगतात की आवडलं किंवा नाही आवडलं, किंवा जेव्हा ज्युरी म्हणून जातो तेव्हा ती लोक आपल्या भारतीय सिनेमांबद्दल जे हे करतात. म्हणजे आता त्या दिवशी मी जर्मनीला गेलो होतो आणि तिथले लायब्ररीत गेलोय का आम्ही, तर त्यात ती जी लायब्ररीयन रिसेप्शनवर बसली ती लायब्ररीयन होती, तिनं आम्ही सांगितलं की आम्हाला ही लायब्ररी बघायची, कारण खूप ह्यूज 8 मजली लायब्ररी होती आणि कसं बघायचं आम्हाला माहिती नव्हतं. तर ती म्हणाली, मग तिला सांगितलं वी आर इंडियन्स अँड वी वॉन्ट टू व्हिजिट दिस लायब्ररी. तर इंडियन म्हटल्यानंतर ना ती खूप खुश झाली. ती म्हणाली वाव, आय लव्ह बॉलिवूड फिल्म्स. कारण तिचं म्हणणं असं होतं की त्या जर्मन मधल्या ज्या फिल्म्स आहेत त्या बऱ्यापैकी आर्टिस्टिक वगैरे असतात, तिथे अशा पद्धतीचा मसाला वगैरे नसतो त्यांच्या सिनेमांमध्ये जो आपल्याकडे असतो. ती म्हणाली आय लव्ह युअर बॉलिवूड फिल्म, आय लव्ह शाहरुख खान, अँड विदिन 2 hours यू शो ऑल द इमोशन्स, ऑल द कलर्स ऑफ लाईफ. आता हे त्या सिनेमाचं आकर्षण त्या स्त्रीने. करेक्ट. किंवा मी जेव्हा जर्मन सिनेमा पाहतो तेव्हा मला दुसरं महायुद्ध किंवा तिथे झालेला तो जो काही नरसंहार आहे ह्याच्याशी मी कुठेतरी हे होतो, आणि मग आपल्याला कळायला लागतं की इतिहास काय आहे, इतिहासातली माणसं कशी वागली होती, आणि माणसाच्या एकूण मानसिकतेवर का परिणाम झाला होता, हे सगळं आपल्याला त्याच्यातून अभ्यासायला मिळतं. मला वाटतं सिनेमाचं हे एक पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. आणि आता मलाच एकट्याला नाही, सगळ्यांना ती उपलब्धी आहे. तुम्ही मूवी सारखं चॅनल आहे, तुम्ही OTT सारखी माध्यम आहेत जिथे सिनेमे पाहू शकता, आणि त्याच्यातून तुम्हाला नक्की काय घ्यायचंय हे मात्र आपण आपलं ठरवलं पाहिजे की आपल्याला काय घ्यायचं. अगदी अगदी. आता संजय तू म्हणालास ते इतकं पटलं की त्या लोकांना आपलं बॉलिवूड म्हणजे जे काही त्यांचं अट्रॅक्शन आहे, मग त्या साड्या असू देत, मग ते कपडे असू देत, किंवा जे काही कलरफुल पॅलेट आपण वापरतो त्याबद्दलचं त्यांचं अट्रॅक्शन असू देत. कारण मला असं वाटतं की जागतिक सिनेमा आणि भारतीय सिनेमा ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, तर ह्यांनी आपापल्या ठिकाणी असं एक काय म्हणतात त्याला पायरी सेट केलीये, किंवा ते अशा एका पीक वरती आहेत दोन्ही, की जिथे आपण एक रसिक प्रेक्षक म्हणून पाहत असताना आपण डिफर करत जातो कुठेतरी. तर तुला असं वाटतं का की जागतिक सिनेमा आणि भारतीय सिनेमा ह्याच्यामध्ये कंपॅरिझन व्हायला पाहिजे प्रामाणिकपणे? भारतीय सिनेमा, जागतिक सिनेमा, कलात्मक सिनेमा, व्यावसायिक सिनेमा किंवा मराठी सिनेमा, मल्याळम सिनेमा असे क्लासिफिकेशन मी स्वतः करत नाहीये. एक तर मला वाटतं की चित्रपट कला हीच एक वैश्विक कला आहे. कारण कुठेतरी जर्मनीमध्ये एखादा सिनेमा केला जातो, इराणमध्ये एखादा सिनेमा केला जातो, आणि तो मी इथे बघून मी त्याच्याशी जोडला जातो. करेक्ट. अनेकदा साहित्य असेल तर साहित्याशी आपण तसं कनेक्ट नाही होऊ शकत, कारण ती भाषाच आपल्याला येत नसते, किंवा येतं तर मग ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होऊन वगैरे येतं. इथे हे दृश्य, ध्वनी हे आपल्याला त्या माध्यमाशी जोडत जातात, त्या दिग्दर्शकाने आपल्या समोर जे मांडले त्याच्याशी जोडत जातात. अर्थात सोयीसाठी आपण हे म्हणू शकतो की हा कलात्मक सिनेमा आहे, हा व्यावसायिक सिनेमा आहे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण सिनेमा बघतो आणि तेव्हा त्या ह्याच्यातून आपल्याला नक्की काय मिळतंय. अनेकदा काय होतं की आता मला ह्याचा रसास्वाद घ्यायचा आहे किंवा मला आता हा शिकायचा आहे, तर अशी भूमिका घेऊनच मुळात सिनेमाकडे जाऊ नये असं मला वाटतं. ओके. म्हणजे प्रभातमध्ये दाखवला गेलेला सिनेमा असेल किंवा विवियानामध्ये जाऊन बघितला गेलेला सिनेमा असेल, कोरी पाठी ठेवून जायचं, आणि मग तो बघताना तो मुळात तुम्हाला आनंद देतोय की नाही. आनंद म्हणजे तुम्ही खुश होताय या अर्थाने नव्हे, परंतु एक तुमची जी एक
आंतरिक भूक आहे हा. एक प्रेक्षक म्हणून ती भागतीये की नाही. हम्म. तर हा सिनेमा चांगला सिनेमा असं मला वाटतं. ओके. हा म्हणजे तो वेगळ्या वेगळ्या पातळीवरचा असू शकतो. कधीतरी मी एखाद्या बाहुबली बघायला जातो तेव्हा मी पॉपकॉर्नच बरोबर घेऊन जातो की हा सिनेमा मला पॉपकॉर्न खाता खाता एन्जॉय करायचा. पण तोच इराणी सिनेमा बघताना मी काही पॉपकॉर्न घेऊन नाही जाणार किंवा फेस्टिवलचा सिनेमा बघताना मी तसं नाही करणार. बरोबर. तर मला असं वाटतं की तो सिनेमा आपण कोणता सिनेमा पाहतोय त्याची एक पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते, त्याचा दिग्दर्शक कोण आहे ते आपल्याला माहिती असतं आणि त्याच्यामुळे आता तर सिनेमाचा इतका जवळ आलेला आहे. म्हणजे पूर्वी होतच की एक हॉलिवूडचा एक चकचकीत सिनेमा आपल्याला बघायला मिळायचा, मराठीतला टिपिकल ग्रामीण सिनेमा आपल्याला बघायला मिळायचा. आता सगळी सरमिसळ झाली आहे. बरोबर. आता टेक्निक इतकं सोपं आहे. तर त्याच्यामुळे सगळीकडे चांगल्या पद्धतीचा म्हणजे जरी आपल्याकडे आशयाच्या बाबतीत आपण 19-20 म्हणू की हा कंटेंट चांगला नाही किंवा याची हाताळणी चांगली नाही, परंतु बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे कॅमेरा असेल, ध्वनी असेल, आजकाल लोक VFX वापरतात, हो. तर हे सगळं वापरलं जाते आणि हे बरोबर. आता सगळं जागतिक पातळीवर चाललंय. म्हणजे हिंदी किंवा अगदी आपल्याकडे दाक्षिणात्य म्हणजे बाहुबलीसारखा, पुष्पासारखा सिनेमा जे अगदी कोट्यावधी रुपये घालून बनवले जातात, तर त्यांच्यात हे तंत्र आलेलंच आहे. बरोबर. मग आता ह्याच्या पलीकडे आपण काय बघणार आहोत, हा. तर तो सिनेमा मला काय देतोय, बरोबर. त्या सिनेमातून माझी कोणत्या प्रकारची कलात्मक भूक भागतीये, हा. मला कोणता जीवनानुभव मिळतोय किंवा असंही आहे ना की एखादा बिचारा मजदूर असतील आणि त्यांना जो मी उद्या पाथर पंचाली बघा आणि त्याचा रसास्वाद करा तर त्यांना ते नाही पटणार. नाही पटणार. तर त्यांना त्यांच्यासाठी त्यांचं जे विरेचन आहे म्हणजे अरिस्टॉटल म्हणतोच ना की कला हे आपलं विरेचन करतं आपल्या भावनांचं, बरोबर. तर ते वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर असतं बरोबर. आणि प्रत्येक प्रेक्षक वेगळा असतो. म्हणजे PK नायर जे होते NFAI म्हणजे आपल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक, तर ते असं म्हणायचे की इंडियन सिनेमा इज अ कॉम्प्लेक्स फेनॉमिना. फार व्यामिश्र कल्पना आहे ही. बरोबर. तुम्ही एकच सिनेमा घेऊन सगळ्यांना कॅटर नाही करू शकणार. म्हणजे शोले आणि संतोषीमा हे एका मागोमागच हे झाले, रिलीज झाले, परंतु शोलेचा जो एक प्रेक्षक वर्ग होता आणि संतोषीमाचा प्रेक्षक तो वेगळा होता, पण दोन्ही सुपरहिट होते की. बरोबर. म्हणजे आपल्याकडे आपल्याला आधी सिनेमा बनवतानाच हे लक्षात आलं पाहिजे की मी हा कोणासाठी बनवतोय. अगदी. आता मी सुमित्रा भावे एक समांतर प्रवास हा जो मी सिनेमा केला, तर मला माहिती आहे की हा सिनेमा काही मी सगळ्या प्रेक्षकांसाठी नाही बनवलेला. सुमित्रा भावे ज्यांना माहिती आहे त्यांच्या चित्रपट बनवण्याची प्रोसेस आणि त्यांचे चित्रपट विषयक विचार हे ज्यांना ऐकावेसे वाटतील तीच मंडळी तो सिनेमा पाहणार. बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, सिनेमा शिकणारी माणसं आहेत किंवा सामाजिक शास्त्र शिकणारी माणसं आहेत, ते या सिनेमाला अप्रिशिएट करतील. मी उगीच असा हट्ट करू नये की हा सिनेमा सगळ्यांनी पहा आणि मग तो तुम्हाला आवडलाच पाहिजे असं नाही. आणि एकदा मी एखादी चित्रकृती केली की मग ती समोरचा प्रेक्षक ज्या पद्धतीने तो स्वीकारतोय ते मला मान्य असलं पाहिजे. म्हणजे अनेकदा मग काय असतं की त्या सिनेमातूनच तुम्हाला तो समजला पाहिजे, त्या चित्रभाषेतूनच. उद्या जर मग मी आता हे असं हे केलंय ना, मग इथे मला असं सांगायचं होतं, मला असं म्हणायचं होतं. म्हणजे अनेकदा असं काही लो बजेट करणारी मुलं असतात तर ते म्हणतात नाही हो आम्हाला ना असं करायचं होतं पण आम्ही असं करू नाही शकलो. किंवा काही जण म्हणतात आम्ही अगदीच 4च दिवसात सिनेमा केलाय. तुम्ही तो 4 दिवसात करा, तुम्ही तो 40 दिवसात करा, शेवटी तुमचं प्रॉडक्ट लोक पाहणार आहेत. करेक्ट. आणि त्याच्यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवलं पाहिजे. उद्या जर तुम्ही असा दावा केलात की नाही हो आम्हाला असं करायचं होतं पण आम्हाला असं करता नाही आलं, तर तुम्ही फसताय ना तिथे. बरोबर. तर मला असं वाटतं की हे भाग जरा लोकांनी बाळगलं पाहिजे आणि सिनेमा म्हणून पहा. परदेशातला सिनेमा आहे, फ्रेंच सिनेमा आहे, जपानचा सिनेमा आहे, इराणचा सिनेमा आहे की इराणच्या सिनेमामध्ये तिथली जी काही राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे ती तुम्ही समजून घ्या आणि मग तो सिनेमा पहा. भूतानचा सिनेमा पाहताना तिथली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती बघून मग तो बघा, मग तुम्हाला जास्त त्याच्यातला न्यूअन्सेस कळतील, त्याचा आनंद तुम्हाला अधिक मिळेल. किंवा भारतीय सिनेमा बघताना सुद्धा तेच आहे की तुम्ही जेव्हा मराठी सिनेमा बघता तेव्हा त्या परिप्रेक्षात तुम्ही तो बघितला पाहिजे, त्याच्याकडून काहीतरी वेगळ्या अपेक्षा करायच्या. तर तसं न करता तो त्या प्रदेशातला सिनेमा आहे, तो त्या प्रदेशातल्या लोकांबद्दलच्या गोष्टी सांगणारा सिनेमा आहे. बरोबर. हे जर कळलं तर मग तो जागतिक आहे की भारतीय आहे हा भेद उरणार नाही असं मला वाटतं. आमचा जो मोटो होता की सिनेमा हा वेगवेगळ्या पातळ्यांवरती असतो, वेगवेगळ्या लोकांसाठी असतो. तर मला वाटतं संतोष दादाने आता ज्या पद्धतीने उत्तर दिलंय यानंतर आपण हा फरक करणार नाही आणि सिनेमा हे सिनेमा म्हणूनच आपण पाहायचंय हे नक्की लक्षात ठेवून आपण सिनेमागृहात जाणार. दादा, आता तू बोलत असताना
अगदी सहजपणे सांगून गेलास की आत्ताची जी नवीन मुलं आहेत तर ती सिनेमा बनवत असताना किंवा शॉर्ट फिल्म बनवत असताना किंवा त्यांच्या डोक्यात काहीतरी सुरू कल्पना असताना असते. सिनेमा विषयक काहीतरी सुरू असताना त्यांनी भान बाळगलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ते भान केव्हा येतं तर एक पर्टिक्युलर काइंड ऑफ त्यांच्या डोळ्यासमोर चित्र असेल तर ते भान येतं आणि ते भान आणण्यासाठी कोणीतरी महत्वाचं लागतं. तर ह्या संदर्भात तुझं काय म्हणणं आहे ते जरा थोडंसं आम्हाला सांग. छान आणि महत्वाचा प्रश्न विचारलायस तू. आता काय झालंय की कॅमेरा हा केवळ त्या पूर्वीच्या अशा जड जड कॅमेऱ्यांसारखा राहिला नाहीये. आयफोन मध्ये सुद्धा लोक हो, फिल्म फिल्म शूट करतायत. करतात. आणि मला असं वाटतं की ज्याच्या ह्याच्यात हातात मोबाईल आहे त्या प्रत्येकाला वाटतं की मी फिल्म मेकर झालो. तर तसं नाहीये. हम्म, म्हणजे कॅमेराचं तंत्र आहे, दिग्दर्शनाचं तंत्र आहे, अभिनयाचं तंत्र आहे, साऊंडचं तंत्र आहे. आणि आपण सगळे म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा मला हे सगळं येतं असा मी दावा नाही करणार हम्म, किंवा तो करू नये. हम्म, ओके. हे टीम वर्क आहे. म्हणजे हम्म. सिनेमा ही अगदी खऱ्या अर्थाने समूह कला आहे ओके, की जो बनवण्यासाठी सुद्धा समूह लागतो आणि जो पाहण्यासाठी सुद्धा समूह लागतो. बरोबर. म्हणजे मीच रायटिंग लिहिलं, म्हणजे मी कथा लिहिली, पटकथा लिहिली, मीच ऍक्टिंग करणार आहे कॅमेरा सेट करून, मग मला एकट्यालाच कदाचित तो सिनेमा पाहावा लागेल असं मी नेहमी म्हणतो. तर तसं नाहीये. तर ही प्रत्येकाचं जे काम आहे ना ते त्यांनी करावं. बरोबर. म्हणजे कथा पटकथा लिहिणाऱ्यांनी कथा पटकथा लिहावी, अगदी. डिरेक्शन करणाऱ्याच्या डोक्यात ते सगळं कसं जमवून आणायचं, कोऑर्डिनेशन, हम्म, हम्म, की मला ही फ्रेम हवी आणि मग ती फ्रेम मला माझ्या कॅमेरामनला समजवता आली पाहिजे. बरोबर, हे कॅमेरामन ते मग कसं उत्तम करायचं ते काम कॅमेरामन करणार आहे. बरोबर. बरोबर. मला ते नाही करता येणार. कोणती लेन्स लावायची हे मला नाही माहिती. परंतु मला कोणती फ्रेम हवी आहे. हा. मला या दृश्यामध्ये म्हणजे असं मी क्लोजअप आहे समजा, तर मला हा क्लोजअपच हवाय. हा, मला हे असं दूरदृश्य नको आहे किंवा मला ही सगळी जी काही ऍक्शन आहे ती मला वन शॉट मध्येच घ्यायची आहे. हम्म, हा दिग्दर्शक म्हणून माझा निर्णय असणार आहे. बरोबर. आणि मग तो जो कॅमेरामन आहे ही इज गोइंग टू फॉलो दॅट. हे ओके, त्याचं कौशल्य आहे की ते कसं करायचं. बरोबर. आता काय होतंय सध्या की मुलं मास मीडियामध्ये असतात, अनेकांना आता ह्या सिनेमा बघून आणि अनेकदा असं हे केलं जातं की आम्ही फारच कमी पैशात सिनेमा बनवला वगैरे. तर मी म्हणतो की झिरो बजेटमध्ये काहीच होत नाही. हम्म, हे लक्षात घेतलं पाहिजे की झिरो बजेटमध्ये काहीच होत नाही. भले कॅमेरा तुमच्या मित्राचा असेल, एडिटिंग टूल तुमच्या मित्राचा असेल, तुम्ही स्वतः लिहिणार असाल आणि तुमची मैत्रीण काम करणार असेल, परंतु त्या शूटिंगला तुम्हाला किमान 1-2 दिवस लागणार आहेत. हम्म, त्यासाठी तुम्हाला काहीतरी खाणं पिणं लागणार आहे. बरोबर, पैसा आहेच आहे, तिथे इन्व्हॉल्व आहे. कुठेतरी कोणीतरी तो पुरवायलाच पाहिजे. बरोबर, हे आर्ट, सायन्स, कॉमर्स असं तिन्ही आहे. बरोबर. ही कला तर आहेच, त्याच्या मागे आर्थिक गणित आहेत आणि तंत्रज्ञान आहे, ते सायन्स आहे. तर Science. हे सगळं मुलांनी समजून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकाने आता मी एक फिल्म केली म्हणजे मी आता ऑस्कर विनिंग डिरेक्टर झालो असा जो काही एक हे आणतात आणि मग शिकायचंच नाही काही पुढे. हम्म, हम्म, मी केलंय ना ते खूपच थोर आहे. म्हणजे आणि आता मी फिल्म करतोय ते कशासाठी, तर मी नॅशनल अवॉर्डसाठीच फिल्म करतोय. म्हणजे काही फोन येतात असे की मला ना नॅशनल अवॉर्ड मिळवायचे म्हणून मी फिल्म करतोय. हो, तर मला असं वाटतं की ती फिल्म आपण आधी स्वतःच्या आनंदासाठी, प्रेक्षकांसाठी करावी, आपल्या प्रेक्षकांसाठी, हा, आणि मग ती जगात जाऊ दे. बरोबर, म्हणजे माझा जो ऑडियन्स असेल तो फ्रेंच माणूस नसणार आहे. बरोबर. माझा ऑडियन्स जो माझ्या प्रदेशातला माणूस आहे हा, तो असायला हवा. आणि मग त्याच्यातून काहीतरी एक वैश्विक सूत्र, सत्य जे त्यालाही पटेल असं असलं पाहिजे. बरोबर, उगीच हा जो काही एक हे आणला जातो की मी काहीतरी वेगळं करतोय, म्हणजे अगदी चैतन्य ताम्हणेसारखा हे असेल तर तो मराठीतून सिनेमे करतो. म्हणजे त्याची भाषा जी आहे, त्याचं जे लोकेशन्स आहेत ती इथली आहे. हम्म, त्याची समज प्रचंड वेगळी आहे, हम्म, खूप कलात्मक आहे. परंतु म्हणून तो काही फ्रान्समध्ये जाऊन सिनेमे नाही करत. बरोबर. किंवा प्रत्येक प्रदेशातला जे दिग्दर्शक आहे ते आपल्या आपल्या प्रदेशातल्या गोष्टी, कारण शेवटी आपण आपल्या माणसांच्या गोष्टी अगदी सांगतोय. अगदी आणि प्रश्नच त्या नाही. गोष्टी आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. हं. तर जे फिल्म मेकर्स आहेत जे करतात, तर मला असं आधी वाटतं की त्यांनी आधी ठरवलं पाहिजे की आपण सिनेमा कोणासाठी करतोय. हम्म, हम्म, की हा आपल्या आनंदासाठी, अर्थात आनंद तर घेतलाच पाहिजे, स्वतःचा आनंद, प्रेक्षकांचा आनंद, कारण ती समूह कला आहे म्हणून. आणि मग त्याच्या बरोबरीने आपल्याला हे जमतंय का, बरोबर, म्हणजे आणि प्रत्येक फिल्म हे एक वेगळं हे असतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जसं तू रेसिपी करतेस हो, तर ती प्रत्येक वेळेला तीच चव असेल असं नाही. नाही, नाही. त्याच्यात कधीतरी एखाद मीठ थोडंसं जास्त असेल, कमी असेल, तर तसं नाही ना होणार. तर तसंच सिनेमाचं पण आहे. बरोबर, म्हणजे जेव्हा अगदी प्रतिथयश डिरेक्टर सुद्धा एक फिल्म करतात ते ती विसरून जातात
आणि मग ते नव्या प्रोजेक्टकडे जातात. Correct. असं नाही की तुमच्या पहिल्या फिल्मला यश मिळालं म्हणजे त्याच्या पुढच्या फिल्मला त्याच्याही अधिक यश मिळेल असं नाही असं होत. कधी कमी जास्त होऊ शकतं, कारण एक स्वतंत्र कलाकृती असते ती बरोबर आणि त्याला त्या पद्धतीने ट्रीट करावं लागतं. बरोबर बऱ्याचदा काय होतं की लोक मग निराश होतात बरोबर की अहो आम्ही हे किती मेहनतीने केलं. आता एक लक्षात घे की चांगली फिल्म करा किंवा वाईट फिल्म करा, मेहनत तेवढीच असते, वेळ तेवढाच असतो, अगदी कॅमेरामनला तेवढाच काळ शूट करायला लागते. अगदी प्रत्येकाची जी मेहनत आहे ती तेवढीच असते ना. त्याच्यामुळे मग एखादी फिल्म वाईट झाली तर मग अगदी निराश होऊन जायचं की अरे बापरे हे मी काय केलं. फक्त एकच आहे की मला असं वाटतं की हे तांत्रिक हे असल्यामुळे आपण पेपर वर्क खूप चांगलं केलं पाहिजे. अगदी अगदी म्हणजे कथा कोणती सुचली आहे तुम्हाला, त्याच्यात काय एक्सक्लुझिव्ह आहे का, हा आणि समजा कथा सामान्यच असेल पण मग तुम्ही ट्रीटमेंट त्याची काही वेगळी देणार आहात का, त्याचा विचार तुमच्या टेक्निकल टीम बरोबर करणं हे खूप महत्वाचं आहे. अनेकदा काय होतं, लोक म्हणतात माझा कॅमेरामॅन फार भारी आहे, तो सगळंच हे करेल. शूट करताना गडबडी होतात, आपण ते पोस्ट मध्ये पाहून घेऊ रे असं. ह्या ज्या टप्पे असतात ना, म्हणजे आधी लिहायचंच नाही, मग ते आपण लिहिलेलं नाही, मग आपण इम्प्रोव्हाइज करू म्हणून कॅमेरा समोर इम्प्रोव्हाइज करायचं, मग तिथे अनेकदा गडबडी होतात, मग ते आपण पोस्ट मध्ये काहीतरी करू. नाही, मला असं वाटतं की ते तुम्ही लिहितानाच सगळं कॅमेरा पोझिशन काय असणार आहे, शॉर्ट डिव्हिजन ज्याला आपण म्हणतो ते, हे सगळं जर केलं ना तर एक सायझेबल, एक बघणेबल कलाकृती आपण तयार करू शकतो. म्हणजे आणि कसं आहे की प्रत्येक फिल्मने अवॉर्ड मिळवलं पाहिजे का, नाही कसं मिळेल ना, कारण आपल्याकडे तर हजारो सिनेमे तयार होतात, प्रत्येकाला नॅशनल अवॉर्ड कसं मिळणार, एकालाच मिळेल. मग तुमचा तोच एक एम असला पाहिजे का. अरे काही जण आम्हाला ऑस्करलाच पाठवायची आहे असंच म्हणून फोन करतात की आम्हाला ऑस्करला पाठवायची, काय करायला लागेल. त्यांना सांगतो की आधी तर तुम्ही स्क्रिप्टवर काम करा. तर स्क्रिप्टवर काम करणं आपलं, आणि त्या फिल्म जर तुम्हालाच आनंद नाही दिला तर तो जगाला कसा देणार. अगदी आणि अगदी दुसरं की प्रत्येक वेळेला आपल्या कलाकृतीच्या इतकं प्रेमात पडायचं की मी केलंय ते बेस्टच आहे, म्हणजे मग तुम्ही काही बोलूच नका. ठीक आहे, आम्ही नाही काय बोलणार, पण लोकही ते बघणार नाहीत. बरोबर लोक जेव्हा बघतील तेव्हाही ते मग क्रिटिसाइज करणार, मग तो त्यांचा अधिकार त्यांना द्या की हे. आणि मला अजून एक इथे खूप महत्वाचं सांगायचं आहे की एक तर खूप चांगलं वाचलं पाहिजे, कारण आपणच लिहायचं ह्याच्यापेक्षा कुठेतरी चांगलं लिहिलंय त्याच्याकडून ते घेऊन ती कथा, ती पटकथा घेऊन जर केलं. आणि दुसरं म्हणजे काही चांगलं बघायचंच नाही. म्हणजे जेव्हा मी काही मुलांना विचारतो, मी एक फिल्म केली असं तुम्हाला पाठवतोय, मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो, तुम्हाला मजिद मजिदी माहिती आहे का, असगर फरादी माहिती आहे का, त्यांना काहीच माहिती नसतं. त्यांनी आसपासचं सोड, आपल्या आसपासचं म्हणजे अगदी कर्नाटकातले गिरीश कासारवल्ली पण माहिती नसतात, किंवा आता जी अट्टम नावाच्या फिल्मला ज्याला अवॉर्ड मिळालं तर तो आनंद एकादशी कोण आहे हे त्यांना माहिती नसतं. मग हे काहीच माहिती नाही, आम्हाला आमचं करता येतंय ना, आम्हाला आमचं करायचं. मला असं वाटतं की जेव्हा एखाद्याच्या खांद्यावर तुम्ही उभे राहता ना, तेव्हा तुम्हाला जास्त मोठं जग दिसतं. अगदी बरोबर आहे बरोबर आहे. तर त्याच्यामुळे, आणि काय वाईट नाही ना, तुम्ही बघा ना, दुसऱ्यांचे सिनेमे बघा, तुम्ही त्यांची कॉपी नका करू, त्याचा प्रभाव घेऊ शकता तुम्ही. आणि अनेकदा कलाकृतींमध्ये असं होतं की तुम्ही एखादं दृश्य चित्रित करता आणि मग तुमच्या लक्षात येतं अरे हे तसंच होतं. हरकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने ते कन्सिव्ह करा, तुमचं पात्र त्याच्यातून बोलू दे, त्याचा आलेख त्याच्यातून येऊ दे. मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या नवीन होतकरू मुलांनी ना हे सगळं सांभाळलं तर त्यांना एक चांगली कलाकृती तयार करता येईल. अगदी म्हणजे कुठल्याही प्रकारे बक्षीसच मिळवण्यासाठी आणि फेस्टिवलमध्ये मला पाठवायचे म्हणूनच मी फिल्म करतोय असं करू नये असं मला वाटतं. हे पॉडकास्ट जी तरुण मुलं पाहतायत ना, त्यांनी हे नक्की ऐकावं की आधी पहिल्यांदा वाचा, पहा, लिहा आणि मग एक्झिक्यूट करा. कारण जेव्हा एक्झिक्युशन लेवलवरती तुम्ही येणार आहात ना, त्याआधी त्या 4 भिंती जर तुमच्या भक्कम असतील तरच ती पुढची सिनेमाची इमारत ही चांगली राहील. दादा, अगदी आता शेवटाकडे आलोय. एक ओरड आहे समाजामध्ये की काही सिनेमे टेक्निकली खूप छान असतात पण नो कंटेंट, झिरो कंटेंट, आणि वाईस वर्सा, की कंटेंट जबरदस्त आहे पण नो टेक्निकल, ज्याला म्हणतात झिरो टेक्निकॅलिटी असं वगैरे म्हणतात. मग अशा वेळेला समीक्षक म्हणून पाहत असताना तू काही
सल्ले देतोस का त्या दिग्दर्शकांना किंवा त्या टेक्निकल टीमला, किंवा तुला जर बोलवत असतील, म्हणजे हा. अर्थात तुला बोलवतात स्क्रीनिंग साठी वगैरे, त्यावेळेला तू सांगतोस का त्यांना याबद्दल काही? सिनेमा हे तंत्र आहे आणि ती कला सुद्धा आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की सिनेमाचा जो कंटेंट असतो ना, तो अतिशय महत्वाचा असतो. अगदी म्हणजे त्या कंटेंटनी त्या तंत्रावर फार ओव्हर करू नये. बरोबर. अर्थात उत्तम तंत्रामुळे तो कंटेंट अधिक चांगल्या पद्धतीने विडतो. म्हणजे साऊंड असेल तर त्याच्यामुळे तो जे कॅरेक्टर असेल ना, त्याची मानसिकता आपल्याला कळू शकते. बरोबर. तर थोडक्यात ह्या दोन्हीचा जर समतोल असेल तर एक चांगली कलाकृती आपल्या समोर येते. अर्थात ह्याच्यात जे कॉमर्स गुंतलेलं आहे त्याच्यामुळे अनेकदा आपल्याला काहीतरी खूप चांगलं द्यायचं असतं, हा. पण कॅमेरा अवेलेबल नसतात किंवा त्या पद्धतीचं जे तंत्र वापरायचं ते वापरता येत नाही. बरोबर. मला असं वाटतं की तिथे सुद्धा तुम्ही कोणत्या पद्धतीने तो सिनेमा बनवला नाही प्रेक्षकांना कळतं. ते कुठेतरी कळतं की नाही हा कॅमेरा काय बाबा ह्याचा बरोबर नाहीये, पण जे त्याला दाखवायचंय, जे त्याला सांगायचंय हे खूप महत्वाचं आहे. अच्छा. मला वाटतं तो चांगला सिनेमा असतो, ती चांगली कलाकृती असते. नुसताच चकचकाट असेल पण त्याच्यातून जर काही हातीच आलं नाही, म्हणजे खूप उत्तम कलाकार आहेत, खूप छान छान लोकेशन्स आहेत, आपण त्याचं कौतुक करू की छान आहेत लोकेशन, मस्त आहे, स्वित्झर्लंडला गेले किंवा हे मोठे मोठे कलाकार होते ज्यांना आम्हाला बघायचं होतं, पण त्याच्यातून हाती काहीच नाही आलं, कंटेंट म्हणून काहीच नाही आलं. शेवटी आपण सिनेमा कशासाठी बघतो? पुन्हा तेच की मी का बघतो याच्यावर तो चांगला आहे की नाही ते मी ठरवतो. करेक्ट. कारण सिनेमात नेहमी प्रायोरिटीज असतात. बरोबर. म्हणजे मी नेहमी रसास्वादात सुद्धा सांगतो की तुमचा जो एक सांस्कृतिक जे परिप्रेक्ष्य आहे त्याच्यातून तुमची आवड निवड घडते आणि तुमच्या प्रेफरन्स मधून. आज मला शाहरुख खान जर आवडत असेल तर शाहरुख खानचं मला जवान, पठाण आवडू शकतात. कधी कधी अनेकदा असं होतं शाहरुख खान ना आपल्याला नाही आवडत, मग आपण आपसुकच तो सिनेमा चांगला असेल तरी त्याला आपण नाव ठेवतो, असं होतं. आपले प्रेफरन्स असतात. बरोबर. मला असं वाटतं की मग हे सगळं बाजूला ठेवून तो सिनेमा कसा आहे ते बघितलं तर जास्त छान. आणि मग मला त्याच्यातून काय बघायचंय, मला जर कंटेंट हवा असेल चांगला, सिनेमा मी नेहमी कंटेंटसाठी बघत असेल तर डेफिनेटली तो मला आवडेल. मग त्याच्यातल्या काही तांत्रिक हे मी बाजूला टाकेन की ठीक आहे. आणि बऱ्याचदा समीक्षक सुद्धा असं करतात, कारण काय आहे की एका चांगल्या कलाकृतीला तुम्हाला पुढे आणायचंय, त्या निमित्ताने तो जो दिग्दर्शक असतो, अर्थात समीक्षक नेहमी पुश करताना समीक्षकांनी या दोन्ही गोष्टी सांगितल्या पात्र जरूर पाहिजे की एखादा सिनेमा मला आवडला, आणि कोणतीही कलाकृती परिपूर्ण नसते, कोणतीही ती अगदी 100% सगळंच छान असं नसतंच. तर समीक्षकाचं हे मुळातच काम आहे की ती कलाकृती, म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रिज आहे हा कलाकृती आणि प्रेक्षक यांना जोडणारा तो ब्रिज आहे. मग त्या ब्रिजवरून चालताना तुम्हाला स्मूथनेस किती आहे आणि खड्डे कुठे आहेत हे त्यांनी सांगायला पाहिजे. म्हणजे उगीच एखादा माझ्या मित्राचीच फिल्म आहे म्हणून मी त्याचं फक्त कौतुक करायचं, किंवा मग कोणीतरी असंच आहे हा बघतो मी तुला आणि मग माझ्या हातात लेखणी आहे म्हणून मग त्याला जोडायचं, तर तसं न करता. आणि पुन्हा हे लक्षात घेतलं पाहिजे प्रेक्षकांनी सुद्धा की समीक्षक हा माणूस आहे, त्याचं मत हे नेहमी सब्जेक्टिव्ह असणार आहे. तो कोणत्या परिस्थितीत सिनेमा बघतोय, त्याला तो आवडलाय की नाही, काय वेगळे वेगळे फॅक्टर्स असू शकतात त्याला आवडण्या न आवडण्याचे. अर्थात ह्याच्या पार जाऊन फार निष्पक्षपणे बघणारे माणसं फार मोजकी असतात. आणि मग मला असं वाटतं की समीक्षकांनी काय केलं पाहिजे की हा सिनेमा मी बघितला, हा मला आवडला, तर मला का आवडला, पण तरी मला याच्यातलं काय काय नाही आवडलं आणि तरी तो प्रेक्षकांनी का पाहावा हे सुद्धा मला त्यांना सांगतात. मी तर नेहमीच सांगतो की प्रेक्षकांनी पहा जाऊन, तुम्ही पाहू नका असं करू नका. बऱ्याचदा आता आपल्याकडे हे होतंय की तू मला फॉरवर्ड केलंस एखादा व्हॉट्सअप, ह्या फालतू सिनेमा रे मी बघितला, मग मी तोच व्हॉट्सअप मी न बघता सिनेमा कोणाला तरी फॉरवर्ड करतो आणि मग एक जनमत तयार होतं. मला असं वाटतं की मत मांडायला काहीच हरकत नाही, कारण आता सगळेच समीक्षक झालेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे जे कोणी लिहितात ते सगळेच समीक्षक झाले. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाचं किंवा जे काही प्रथितीय समीक्षक आहेत त्यांचं कामच खुंटलंय सध्या. कारण काय सगळेच जण म्हणतात, आणि ते सुद्धा कुठे समीक्षा म्हणजे घरी जाऊन त्याच्यावर विचार करू, तो झिरपून देऊ सिनेमा, असं नाहीच. इंटरव्हल मध्येच पॉपकॉर्न खाताना 2-3 ओळी ऑलरेडी गेलेल्या असतात की फारच पकाऊ आहे फर्स्ट हाफ वगैरे. मला असं वाटतं की असं होता कामा नये. तुम्ही तो सिनेमा बघा, तुम्ही पैसे खर्च करून गेलेला, तुम्हाला अधिकार आहे तो चांगला आहे किंवा वाईट आहे म्हणण्यात. आणि आता तर इतकं लोकशाहीकरण झालेलं आहे मोबाईल आणि सोशल मीडियामुळे, प्रत्येक जण आपलं मत मांडायला हिरिरीने पुढे असतो की मी जो सिनेमा बघितला ना मग मी मत मांडायचंच. मला असं वाटतं की प्रत्येकाला आपलं मत मांडलंच पाहिजे का, त्याचीही गरज नाहीये. मी जर 100 सिनेमे बघितले तर मी 100 सिनेमाबद्दल लिहिलंच पाहिजे का,
मला नाही गरज वाटत. पण बरोबर. अनेकदा ना माझ्यावर सुद्धा अशी ती ना नैतिक जबाबदारी पडल्यासारखी वाटते. आणि मग दुर्दैवाने मग त्याच्यात हा तुमचा निर्माता किंवा दिग्दर्शक मित्र असेल म्हणून त्याच्याबद्दल लिहिलं, त्याच्याबद्दल तुम्ही लिहिलं नाही. हम्म. अक्षरशः जातीपातीपर्यंत आणि धर्मापर्यंत लोक पोहोचतात अहो. की तुम्ही ते तिथले ना, तुम्ही त्यांचे तिथले ना, म्हणून मग हा. तुम्ही त्याच्याबद्दल असं लिहिलं. हा. मला असं वाटतं ती कलाकृती आहे. ती कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकाराला जात पंथ धर्म नाही. नाही. त्यांनी तो चित्रपट बनवलाय, त्यांनी त्याच्या मातीतला त्याला वाटणाऱ्या संवेदना मांडणारा सिनेमा बनवलाय. तो तुम्हाला भिडतो की नाही तेवढं बघा. बघा. ओके, मग तो कंटेंट वाईज, आणि जर कंटेंट वाईज चांगला असेल तर तसं लिहा, तांत्रिकदृष्ट्या कुठेतरी ढिसाळ असेल तर तसं लिहा, पण तुम्ही एक सर्वसमावेशक समीक्षा त्याची केली पाहिजे. आणि समीक्षा ही लोकांनी त्याच्यापासून दूर जाण्यासाठी नसते. आपल्याकडे हे टीका आणखीन समीक्षा हा. ह्याला इतकं दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीची लेबल लागली आहे बरोबर. की मी म्हटलं की बघू नका, तर मग लोक मग अरे हा तुम्ही म्हणालात ना, मग नाहीच बघणार. हा. तर किंवा मी म्हणतो की हा ठीक आहे हो, मग नाही बघत. मी म्हणतो की बघा, तुम्ही तुमचं मत बनवा. मत बनवा. आपलं मत बनवलं पाहिजे, तुमच्या पुढे ते उपलब्ध आहे. आणि दुसरं खूपच महत्वाचं म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघा. अगदी मी आता म्हणणारच होते की दादा हा तू मेसेज तुझ्याकडनं जाऊ दे. थिएटरमध्ये बघा ना, काय हरकत आहे. तुम्ही बाकी सगळं पैशाचा खर्च करू शकता, तर सिनेमा आणि मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा ना. हम्म. का नाही तुम्ही बघत? हम्म. कारण नाहीतर मग काय होतं, जेव्हा मी एखादी छोटीशी पोस्ट जरी टाकली FB वर, तर खाली असतं कुठल्या OTT वर आहे, युट्यूबवर आहे का. मला खूप राग येतो अशा लोकांचा, कारण मी तो सिनेमा बऱ्याचदा थिएटरमध्ये जाऊन बघितलेला असतो. आता आपल्याकडे येतात आणि OTTचं सुद्धा एक काहीतरी एक अर्थकारण आहे. आहे. पण काही सिनेमे तुम्ही थिएटरमध्येच पाहिले पाहिजेत. म्हणजे 2018 सारखा सिनेमा असेल, मंजूमलाई बॉईज सारखा सिनेमा असेल, हे तुम्ही जर थिएटरमध्ये नाही बघितले तर तुम्हाला घरात तुमच्या त्या होम थिएटरमध्ये तसा इम्पॅक्ट येणार नाहीये. तर तुम्ही ते थिएटरमध्ये जाऊन बघा, असं मला खूप आवर्जून लोकांना सांगावंसं वाटतं. हिंदी बघा, मराठी बघा, परदेशी बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा. क्या बात आहे संतोष दादा. डॉक्टर संतोष पाठारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि त्यांनी सिनेमा पहा आणि तो थिएटरमध्ये पहा हा एक अत्यंत महत्वाचा संदेशच हो. दिलेला आहे. कारण मला असं वाटतं जेव्हा एक कलाकृती बनत असते ना, त्याच्या मागे अनेकांचे कष्ट आहेत, अनेकांचे हात आहेत आणि त्या हातांना तुमच्या शाबासकीची आणि तुमचे हात हातात घेण्याची जी एक गरज आहे ती माझ्या मते थिएटरमध्ये जाऊनच ते आनंद मिळू शकतो आपल्यालाही आणि त्यांनाही. तर थिएटरमध्ये सिनेमा पहा. आणि संतोष दादा थँक्यू सो मच, आज तू इथे आलास आणि आज आमच्याशी भरपूर वेगवेगळ्या खूप गप्पा मारायला आवडलं. मजा आली. खूप वेगवेगळ्या प्रश्नांची तू इतकी छान उत्तरं दिलीस आणि म्हणजे खरंच एक आमचंही अप्रिसिएशन जे आहे, जे शिबिर आम्हाला गरजेचं आहे ते आता मला प्रश्न विचारत असताना ते मला जाणवलं. तर थँक्यू सो मच. आणि असेच खूप सुंदर सुंदर विषयांचे पॉडकास्ट तुम्हाला पाहायचे असतील तर वेद भेटच्या या YouTube चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे अनेक विविध विषयांवरचे पॉडकास्ट पहा आणि सगळेच समृद्ध होऊया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.